2005 साली शिवसेना भवनासमोरची कोहिनूर मिलची जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांनी संयुक्तपणे खरेदी केली. उन्मेष जोशी यांच्यासोबत आयलँड एफएसनं कोहिनूर मिलची जागा खरेदी करण्यासाठी 860 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कालांतरानं आयलँड एफएसनं यातली काही गुंतवणूक काढून घेतली आणि शेअर्सही विकले. आयलँड एफएसनं आपले शेअर्स विकल्यानंतर राज ठाकरेंच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं सुद्धा 2008 साली आपल्या शेअर्सची विक्री केली. राज यांनी शेअर्स विकल्यावरती आयलँड एफएसनं पुन्हा या प्रकल्पात गुंतवणूक केली. या सगळ्या व्यवहारात आयलँड एफएस कंपनीचं नुकसान झाल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे राज यांची गुंतवणूक, त्यांनी केलेली शेअर्सची विक्री आणि आयलँड एफएसनं पुन्हा केलेली गुंतवणूक हा सगळा प्रकार ईडीच्या रडारवरती आला. आपल्या ईडी प्रकरणाविषयी बोलताना राज ठाकरेंनी भाजपलाही टोला लगावलाय. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांनाच भाजपनं सत्तेसाठी सोबत घेतल्याचा टोला त्यांनी लगावला. राज यांचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे होता. 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू. आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं. राज्यात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या. युती असो किंवा आघाडी, राज्यातला प्रत्येक पक्ष पालिकेसाठी स्वबळाच्या प्रयत्नात आहे. याच पार्श्वभूमीवर 2019 सालच्या ईडी चौकशीचा विषय राज यांनी पुन्हा उकरून का काढला असावा याचा प्रत्येक जण आपापल्या परीने अंदाज व्यक्त करतोय.